काय सांगाल, आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. तर आज उपोषणाचा 5वा दिवस असला तरी बी 15 तारखेपासून हे उपोषण चालू झालं आहे. तर आज 5वा दिवस आहे. तर सुरुवातीच्या पहिल्या दिवशी तहसीलदार येऊन गेलेले आहेत. त्यांनी रीतसरप्रमाणे जे काय होतं तेवढं सांगितलेलं आहे. पण आमचा उपोषणकर्ता जे हनुमंत माने आहेत, ते उपोषणाचे जे मेन बाजू मांडणारे आहेत, त्यांनी आजपर्यंत कणाचा अन्नाचा कणसुद्धा खाल्लेला नाही आहे. तरी मी काल समजा तुम्ही सांगायचं झालं तर काल व्यंकटेश भाया शिंदे शिवसेना शिंदे गटाचे इथे येऊन एक तास यांच्यापाशी बसून शहानिशा केली आहे. आणि तहसीलदार साहेबाला लाईव्ह फोन करून सुद्धा बोलले आहेत की तुम्ही इथं येऊन जा. तरी बी आज मी कालसुद्धा व्हिडिओ करून मी पाठवलेला होता किंवा तुम्ही सकाळच्या 9 ते 10च्या अंदाजे तहसीलचे कोणीही कर्मचारी पाठवा किंवा तुम्ही स्वतः या, तरी पण कोणीसुद्धा आलेलं नाही आहे. विषय झाला सांगायचा हा, तर जे रस्ता आहे त्या रस्त्याचे जे लोक आहेत, रस्त्यात 75% लोक म्हणजे 75 लोकसंख्येचे लोक आहेत की त्यांना आजसुद्धा जायला रस्ता नाही आहे. तर एकूण जर तिथं एकर जर म्हटलं तर 435 एकर लोकांनी शेत, जे 75 लोकांनी 435 एकर शेत कसं व्हायचं ह्याच्यासाठी सुद्धा प्रत्येकाची तळमळ चालू आहे. तर सांगायचं झालं तर माझी आई रोजंदारीला कामाला जात असताना 40 वर्षाच्या काळाच्या अगोदरची गोष्ट सांगतोय की माझ्या आईने परवा दिवशी मला सकाळी सांगितली की मी रोजंदारी करण्यासाठी त्या रस्त्याने जात होते. मग ते रस्ता हरपला कुठं, लपविला कुठं, का कोणी म्हणजे असा बंद करून टाकला आहे, ह्याची शहानिशा करणं गरजेची का नाही. दिवसेंदिवस जर होत चालला असला, आज 5वा दिवस आहे, उद्या 6वा दिवस आहे, असं बघत 22 तारीख येणार आहे. 22 तारखेच्या नंतर तहसीलदार साहेब जर इथं नाही आले, त्यांनी जर हा जर समजा रस्त्याची जर बाजू त्यांनी व्यवस्थित मांडणी नाही केली, त्यांनी आखणी करून जर नाही दिली, तर मी शिवसेनेच्या वतीने सांगतो या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं मी काम करतोय. काल बी व्यंकटेश शिंदे बाहेर इथे येऊन गेले, त्यांनी बोलून दाखवले की 22च्या नंतर मी इथून डायरेक्ट तहसीलवर उपोषण जाण्याची दाट शक्यता म्हणजे 100% आहेच. जर रस्त्याचा प्रश्न जर मार्गी नाही लागला तर शिवसेना म्हणून तुमची काय भूमिका असणार? शिवसेना म्हणून माझ्या गावकऱ्यासाठी आणि सामान्य माणसासाठी जी शिवसेनेची भूमिका असते त्या शिवसेनेच्या भूमिकेचे 100% मी पालन करेल, हे शब्द तुम्हाला देतो. भूमिका शिवसेना स्टाईलला तुम्ही उत्तर देणार? 100% शिवसेना स्टाईलनी, ते बी पुन्हा शिंदे गटाच्या स्टाईलनी उत्तर देणार, एवढं मी सांगतो या. आज आपण पाहिलं तर त्यांची तब्येत आपण बिघडलेली पाहत आहोत. काय सांगाल यावर तुम्ही? त्यांना समजा काल मी म्हणल्याच्या नंतर त्यांनी सलाईन घेतली या, पण सलाईनवर भागणारा नाही ना. दिवसेंदिवस जर निघून जात असेल तर शरीराला बाकीचे साईड इफेक्ट निघण्याचे संभावना 100% असते या. त्याच्यामुळं माझं म्हणणं, मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतोय की सरकार मायबाप या, पिंपरी नगरीत या, पिंपरी गावात या, जुना पिंपरी ते शासन मान्य रस्ता तुम्ही शोधून आखणी करून द्या. तुम्ही आखणी करून दिल्याच्या नंतरच आम्ही लगेच कामाला चालू करणार आहोत हे सांगण्यासाठी तुम्ही कमीत कमी उद्या तरी किंवा आज 4 वाजता तरी 100% तुम्ही उपोषणस्थळी यावं ही मी नम्र त्यांना विनंती करतोय.